नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमी या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पोलीस भरती व आरोग्यसेवक या परीक्षांच्या दृष्टीने आपण काही जनरल क्वेश्चन्स आणि आन्सर्स घेतलेले आहेत. ते आज आपण पाहणार आहोत इथे. तर वेळ न वाया घालवता पहिला प्रश्न पाहू. राज्यसभेचा सदस्य होण्याची वयाची अट किती? सदस्य होण्यासाठी वयाची अट किती असते? तर त्याचं पर्याय येणार आहे पर्याय क्रमांक 1, 30 वर्ष. पुढचा प्रश्न, सेना दलाचा प्रमुख कोण असतो? सेना दलाचा प्रमुख कोण असतो? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2, राष्ट्रपती. पुढचा प्रश्न पाहू. लोकसभा व राज्यसभा यांच्यामध्ये अभिभाषण खालीलपैकी कोण करतो? तर लोकसभा व राज्यसभामध्ये अभिभाषण करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3, राष्ट्रपती. पुढचा प्रश्न, भारतात भिकेवर बंदी घालणारे राज्य कोणते? भारतात भिकेवर बंदी घालणारे राज्य कोणते? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3, गोवा हे राज्य आहे. पुढचा प्रश्न, कोणता पक्षी जमिनीवर पाय ठेवत नाही? कोणता पक्षी जमिनीवर पाय ठेवत नाही? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3, हरियाल हा पक्षी जमिनीवर पाय ठेवत नाही. पुढचा प्रश्न पाहू. शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते? शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1, मांडीचे हाड हे सर्वात मोठे हाड असते. पुढचा प्रश्न, शरीरातील सर्वात मजबूत हाड कोणते? शरीरातील सर्वात मजबूत हाड कोणते? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4, जबड्याचे हाड हे सर्वात मजबूत हाड असते. पुढचा प्रश्न पाहू. महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते? महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते? तर याचं उत्तर येणार आहे ताडोबा हे सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे. पुढचा प्रश्न, कागद मोजण्यासाठी कोणते प्रमाण वापरतात? कागद मोजण्यासाठी कोणते प्रमाण वापरतात? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2, रीम. पुढचा प्रश्न पाहू. महाराष्ट्रामध्ये खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महाराष्ट्रामध्ये खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पाहू. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे पर्याय क्रमांक 2, अहमदनगर. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक तळी आहेत? सर्वाधिक तळी कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3, चंद्रपूर. पुढचा प्रश्न पाहू. गोदावरी व भीमा नद्यांची खोरी कोणत्या पर्वतरांगेने वेगळी झालेली आहेत? कोणती पर्वतरांगमध्ये येत आहे? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3, हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग. पुढचा प्रश्न, SD शिबूलाल हे पुढीलपैकी कोणत्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते? SD शिबूलाल हे पुढीलपैकी कोणत्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4, इन्फोसिस या कंपनीचे CEO होते. पुढचा प्रश्न पाहू. भारत अमेरिका नौदल यांचा संयुक्त युद्धसराव मलबार या नावाने एप्रिल 2012 मध्ये कोणत्या ठिकाणी पार पडला? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4, बंगालचा उपसागर येथे पार पडला. पुढचा प्रश्न, ICCच्या जागतिक T20 पुरुष संघातील 11 खेळाडूंमध्ये भारताच्या डॅश या एकाच खेळाडूला स्थान मिळाले. तर कोणत्या खेळाडूला स्थान मिळाले? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3, विराट कोहली. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणता सप्ताह हा स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो? स्तनपान सप्ताह आहे पर्याय क्रमांक 2, 1 ते 7 ऑगस्ट. पुढचा प्रश्न, संविधान दिन कधी साजरा केला जातो? संविधान दिन कधी साजरा केला जातो? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2, 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, लोकायुक्त संस्था 1972 साली स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? लोकायुक्त संस्था 1972 साली स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4, महाराष्ट्र. पुढचा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची दशकीय वाढ सर्वात कमी झालेले राज्य कोणते? याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2, नागालँड. पुढचा प्रश्न, अग्नि-V या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी कोठून करण्यात आली? कुठे करण्यात आली अग्नि-Vची चाचणी? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3, व्हीलर बेट येथे करण्यात आली. पुढचा प्रश्न, भारतात व्हॅट कर प्रणाली लागू करणारे पहिले राज्य कोणते? भारतात व्हॅट कर प्रणाली लागू करणारे पहिले राज्य कोणते? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2, हरियाणा. पुढचा प्रश्न, डॅशपासून
रेल्वे अर्थसंकल्प वेगळा मांडण्यास सुरुवात झाली. कोणत्या वर्षीपासून रेल्वे अर्थसंकल्प वेगळा मांडण्यास सुरुवात झाली? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. 1924 पासून रेल्वे अर्थसंकल्प वेगळा मांडला जातो. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय महिला दिवस कोणता? आंतरराष्ट्रीय महिला दिवस येतो 8 मार्च रोजी. पुढचा प्रश्न, कोणता दिवस आंतरराष्ट्रीय खेळ दिवस म्हणून पाळला जातो? कोणता दिवस आंतरराष्ट्रीय खेळ दिवस म्हणून पाळला जातो? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. 29 ऑगस्ट. पुढचा प्रश्न पाहू. पंडित रविशंकर यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी प्रदान केला गेला? तर याचं उत्तर येणार आहे इसवी सन 1999 रोजी भारतरत्न दिला गेला. पुढचा प्रश्न, डॅशमध्ये सिंध प्रांत ब्रिटिश साम्राज्यात विलीन करण्यात आला. म्हणजे केव्हा सिंध प्रांत हे ब्रिटिश साम्राज्यात विलीन झाला? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. 1843. पुढचा प्रश्न पाहू. व्हाय नॉट आय या पुस्तकाची लेखिका कोण? व्हाय नॉट आय हे पुस्तक कोण लिहिलं आहे? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. डॉक्टर वृंदा भार्गव. पुढचा प्रश्न पाहू. महाराष्ट्र शासन वन विभागाचे ब्रँड ॲम्बॅसिडर कोण? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. मिलिंद गुणाजी. पुढचा प्रश्न, लाहोरमधील शादमन चौकाला पुढीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले? लाहोरमधील शादमन चौकाला पुढीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले? तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. शहीद भगतसिंग यांचे नाव देण्यात आले. पुढचा प्रश्न, जागतिक आयोडीन कमतरता दिन म्हणून पुढीलपैकी कोणत्या दिवसाचा उल्लेख करता येईल? जागतिक आयोडीन कमतरता दिन कोणत्या दिवशी केला जातो? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. 21 ऑक्टोबर. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले संगणक साक्षर खेडे कोणते? संगणक साक्षर खेडे आहे भारतातील पहिले आहे चामारवत. पुढचा प्रश्न, सुप्रसिद्ध रघुनाथ मंदिर डॅश येथे स्थित आहे. सुप्रसिद्ध रघुनाथ मंदिर कुठे आहे? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. जम्मू काश्मीर येथे स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहू. गीर जंगल कशासाठी प्रसिद्ध आहे? गीर जंगल कशासाठी प्रसिद्ध आहे? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. सिंहसाठी प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न, इट्स नॉट अबाउट द बाईक हे आत्मचरित्र कोणत्या खेळाडूचे आहे? इट्स नॉट अबाउट द बाईक हे कोणाचं आहे? तर याचं उत्तर येणार आहे लान्स आर्मस्ट्रॉंग. पुढचा प्रश्न पाहू. 13व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण? 13व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. डॉक्टर विजय केळकर हे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न, दुहेरी शासन व्यवस्था कोणी रद्द केली होती? इथं रद्द विचारले, रद्द कोणी केली होती? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. वॉरेन हेस्टिंग्ज. पुढचा प्रश्न, भारतात पोलीस खात्याची स्थापना कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात करण्यात आली? भारतात पोलीस खात्याची स्थापना कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात करण्यात आली? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. वॉरेन हेस्टिंग्ज. पुढचा प्रश्न, कायमधारा पद्धत कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात चालू करण्यात आली? कायमधारा पद्धत कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात चालू करण्यात आली? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. लॉर्ड कॉर्नवॉलिस. पुढचा प्रश्न पाहू. भारतीय संधी सेवांचा जनक कोणत्या गव्हर्नर जनरलला म्हणतात? भारतीय संधी सेवांचा जनक कोणत्या गव्हर्नर जनरलला म्हणतात? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. लॉर्ड कॉर्नवॉलिस. पुढचा प्रश्न पाहू. ब्रिटिश नागरी सेवाची सुरुवात कोणत्या गव्हर्नर जनरलने केली? ब्रिटिश नागरी सेवाची सुरुवात कोणत्या गव्हर्नर जनरलने केली? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. लॉर्ड माउंटबॅटन यांनी केली. पुढचा प्रश्न, मद्रास प्रेसिडेन्सीची स्थापना कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाली? मद्रास प्रेसिडेन्सीची स्थापना कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाली? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. लॉर्ड वेलस्ली. पुढचा प्रश्न पाहू. तैनाती फौजीची सुरुवात कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाली? तैनाती फौजीची सुरुवात कोण सुरू केली? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. लॉर्ड वेलस्ली यांनी सुरू केली. पुढचा प्रश्न, भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. वॉरेन हेस्टिंग्ज. पुढचा प्रश्न, दुहेरी शासन व्यवस्था कोणी रद्द केली होती? कोणी केली होती? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. वॉरेन हेस्टिंग्ज यांनी रद्द केली होती. पुढचा प्रश्न, केंद्रीय तंबाखू संशोधन संस्था कोठे आहे? केंद्रीय तंबाखू संशोधन संस्था कोठे आहे? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. राजमहेंद्री आंध्र प्रदेश येथे स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहू. जन गण मन हे राष्ट्रगीत कोणत्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये सर्वप्रथम गायले गेले?
जनगणमन हे राष्ट्रगीत कोणत्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये सर्वप्रथम गायले गेले? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 कोलकाता या अधिवेशनामध्ये सर्वप्रथम गायले गेले. पुढचा प्रश्न पाहू. सर्वात पहिला अणुसिद्धांत कोणी मांडला? सर्वात पहिला अणुसिद्धांत कोणी मांडला? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 महर्षी कणाद यांनी मांडला. पुढचा प्रश्न. केरळचा नृत्य प्रकार कोणता आहे? 3 पर्याय दिलेले आहेत, तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 कथकली. पुढचा प्रश्न. आंध्र प्रदेशचा नृत्य प्रकार कोणता? आंध्र प्रदेशचा नृत्य प्रकार कोणता आहे? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 कुचिपुडी. तर मित्रांनो, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि हो, मी माझ्या प्लेलिस्टमध्ये काही सराव पेपरसुद्धा टाकलेले आहेत जे पोलीस भरती आणि आरोग्यसेवक या परीक्षांच्या दृष्टीने अति महत्त्वाचे घेतलेले आहेत. तर ते सुद्धा पाहायला विसरू नका. धन्यवाद.